सर्वांना नमस्कार. स्टोरीला एक लाईक जरूर करा. तन्वी तिच्या घरची सगळी माहिती त्याला सांगत होती आणि अर्जुनसुद्धा इंटरेस्ट दाखवून ऐकत होता. तिला प्रश्न विचारून आणखीन जाणून घेत होता. पण त्याच्या घरच्यांविषयी मात्र तो एक ब्र अक्षरही काढत नव्हता. तन्वीला त्याला खूप विचारावं वाटत होतं, पण ती घाबरत होती. त्याला मी विचारलेलं नाही आवडलं तर तो चिडेल आणि कसा वागेल काही सांगता येत नाही, म्हणून ती गप्प बसली. आणि तिच्या डोक्यात एक कल्पना आली. अतुल, तो त्याचा एकमेव बेस्ट फ्रेंड आहे. त्याला सगळं माहीत असणार. हा एकच मार्ग आहे अर्जुनच्या घरची माहिती मिळवायचा. आणि ती स्वतःलाच म्हणाली, पण नको तन्वी, असं वागणं म्हणजे अर्जुनवरती अविश्वास दाखवल्यासारखं होईल. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सांगेलच की तुला स्वतःहून सगळं. आणि आता त्या वाचून काही अडत तर नाही ना. तो जसा आहे तसाच ठीक आहे. आणि तसाच तू त्याचा स्वीकार केला आहेस ना. मग आता फॅमिली वाचून काही अडलं आहे का. मान्य आहे की त्याच्या फॅमिलीशी ओळख करून घेणं हे माझं कर्तव्य आणि हक्क दोन्ही आहे. पण फॅमिलीच्या आधी येतो नवरा. तो असेल तरच नात्यांना किंमत आहे. इतर मग जोपर्यंत तुझा नवरा तुला स्वतःहून त्याच्या फॅमिलीची ओळख करून देत नाही तोपर्यंत ढवळाढवळ करायची नाही. त्याच्याही डोक्यात असेलच की काहीतरी. पण तिला हे माहीत नव्हतं की अर्जुनला त्याची फॅमिली जास्त आवडत नव्हती. कारण त्याच्या या चिडचिड्या स्वभावामागचं खरं कारण त्याची फॅमिली होती. तन्वीचं बिझनेसमध्ये त्याच्या पुढे जाणं हे त्याला पसंत नव्हतं. तो जर तिच्यावर प्रेम करत नसता तर त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता तिच्याशी बिझनेस फायटिंग करायला. पण तो तिच्यावर प्रेम करत होता मनापासून. त्याने तिच्यासोबत लग्न केलं आणि तिने काम करणं त्याला पसंत नव्हतं. यामागचं कारण आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड. ती कितीही हुशार असली तरी तिला तो घरातच ठेवणार होता. तन्वी होती म्हणून ठीक, नाहीतर इतर कुठल्याच मुलीने त्याची ही अट मान्य केलीच नसती. पण तन्वी या सगळ्यांपेक्षा वेगळी मुलगी होती. संयमी, चाणाक्ष, हुशार. त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड ही त्याची एक दुखरी जखम होती जी त्याने इतकी वर्ष मनातच दाबून ठेवली होती. त्याच्यावर आता खपली धरली होती आणि ती खपली तन्वीला काढायची नव्हती. कारण त्याने अर्जुन रक्तबंबाळ होणार होता आणि साहजिकच आहे, त्याला जखम झाली की तन्वीसुद्धा जखमी होणार होती. त्याच्या फॅमिलीचा इतिहास जाणून घेण्याची आत्ताच घाई करायला नको. आताशी कुठे त्यांचं नातं सुरळीत चाललं होतं. आता त्यात कोणतंही वेगळं विघ्न नको म्हणून ती गप्प बसली. आता सायंकाळचे 6 वाजले होते. अर्जुन आणि तन्वी अतुलच्या घरी निघण्यासाठी तयार होत होते. आणि अर्जुन तिला म्हणाला होता की तन्वी तुझं आवर, तोपर्यंत मी स्टडीमध्ये आहे, थोडंसं काम करतो. तुला जास्त वेळ लागतो ना तयार व्हायला. आता अर्जुन सरांनीच सांगितलं आहे की तयार व्हायला जास्त वेळ घे. मग तन्वी मॅडमसुद्धा छान तयार व्हायला लागले. तिने येलो रंगाचा लॉंग वन पीस घातला होता आणि क्रॉस मॅचिंग म्हणून रेड दुपट्टा, कानात थोडे मोठे इयरिंग आणि एका हातात ब्रँडेड वॉच आणि दुसऱ्या हातात एक येलो रेड स्टोनचं कॉम्बिनेशन असलेली बांगडी. नाजूक ओठांना हलकी रेड लिपस्टिक शेड आणि छोटी टिकली, थोडासा सिंदूर आणि मधून भांग पाडून केस मोकळे सोडले होते तिने. आणि डाव्या खांद्यावर दुपट्टा घेतला होता. तिने त्या दुपट्ट्याचं एक टोक पाठीमागून पुढे घेऊन हातात पकडून नेहमीप्रमाणेच आरशात स्वतःला पाहून अर्धी अर्धी गोल गोल फिरत होती. आणि वाव वाव वाव, काय लुक होता तिचा, एकदम जानलेवा, कातील. आता अर्जुन स्टडीमध्ये होता, नाहीतर. आणि अर्जुन स्टडीमधून त्यांचं काम संपवून बाहेर आले आणि बेडरूमचं दार उघडून आत येणार इतक्यात दारातून बंद. अरेच्छा, अशी काय ही मुलगी सारखी सारखी दार लावून बसते. हिचा काय प्रॉब्लेम आहे कुणास ठाऊक. आणि तो म्हणाला तन्वी ओपन द डोअर, पण आतून नो रिस्पॉन्स. आणि अर्जुन पुन्हा म्हणाला तन्वी अगं काय हे, मलाही रेडी व्हायचं आहे ना, नाहीतर उशीर होईल. हा हे बघ अतुलचे 2 फोन येऊन गेले आत्तापर्यंत. तरीही नो रिप्लाय. ओ गॉड, असं म्हणून अर्जुनने वैतागून डोकं पकडलं आणि म्हणाला व्हॉट नॉनसेन्स यार, दिस इज नॉट ओके. तू दार उघडणार आहे की नाही. अगं बोल ना काहीतरी. ती काहीच बोलत नव्हती. क्षणभर त्याला शंका आली की ती चक्कर येऊन पडली तर नसेल ना. आणि त्याला तिची काळजी वाटत होती. त्याने तिला फोन लावला. तन्वी पिकअप द फोन म्हणत असतानाच तिने फोन उचलला आणि त्याचा जीव भांड्यात पडला. आणि दुसऱ्या सेकंदालाच तो म्हणाला तन्वी आर यू मॅड.
तू अशी का वागतेस ग? दार बंद करून का बसली आहेस? केव्हाची हाका मारतोय तुला? आणि ती मुद्दाम हसत म्हणाली, तू केव्हा मला हाक मारलीस? आणि अर्जुन म्हणाला, अगं मी किती वेळ झालं दार वाजवतोय, तुला काहीच नाही ऐकू आलं का? आणि तन्वी म्हणाली, नाही. आणि त्याने डोक्यावर हात मारून घेतला. इथे मी इतका वेळ ताटकळत उभा आहे आणि मॅडमना माहीतच नाही. कुठली एवढी तंद्री लागली होती तिची काय माहीत. आणि मग तो म्हणाला, बरं पण तू दार बंद करून काय करत होतीस? अरे मी तयार होते ना. आणि तो म्हणाला, म्हणून दार लावायची काय गरज आहे का तुला? तुला कोणी खाणार नाही इथं. आणि ती हसतच म्हणाली, तू आहेस ना, म्हणूनच भीती वाटत आहे. काय वेडी आहेस ग तू? आज सकाळपासून अशी डोक्यावर पडल्यासारखी का वागतेस काय माहीत. हिला मधून मधून वेडेपणाचे झटके येतात की काय? चल पटकन दार उघड, असं म्हणून तो चिडला आणि तिनं दार उघडलं. त्याला तर प्रचंड राग आला होता. तन्वी तू ना, असं म्हणून तो तिला ओरडणार होता. इतक्यात त्यानं तिला पाहिलं आणि त्याचा सगळा राग आपोआप छूमंतर झाला, कारण त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. इतकी सुंदर आणि लाजवाब कमाल दिसत होती ती. त्यानं तोंडाचा आ वासलेला होता. तो तसाच आ करून नुसता भान हरवून तिलाच पाहत होता. आणि डोळ्यांवर विश्वास न बसून त्यानं एकदा पापणीची उघडझाप केली. आता तो तिला रागवायचंही विसरला होता. आणि तन्वी मात्र त्याच्या मधाळ नजरेने जेरबंद होऊन लाजून मान खाली घालून उभा होती. किती वेळ झालं तरी तो तिच्यावरून त्याची नजर हटवतच नव्हता. त्याची ती कातील नजर तिला अस्वस्थ करत होती आणि तो तर काही तिच्यावरून नजर हटवत नव्हता. आणि तीच लाजून म्हणाली, अर्जुन चल आवर ना, उशीर होतोय ना आपल्याला. तरीही तो गप्पच. मग ती त्याच्यासमोर चुटकी वाजवत म्हणाली, अरे काय बघतोस इतका रोखून? याआधी कधी मला न बघितल्यासारखं? चल आवर लवकर, मी तयार आहे. आणि अर्जुन तिच्या खूप जवळ जात हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मग मीही तयार आहे, कम ऑन. हे तो इतक्या मादक आवाजात बोलला आणि त्यानंच तन्वीने आवंडा गिळला. तिच्या घशाला कोरड पडली आणि तिने तिच्या ओठांवरून जीभ फिरवली. आणि त्याचे इरादे ओळखून ती मागे सरत विषय टाळत म्हणाली, कुठे तयार आहेस? अजून आहे त्याच कपड्यात आहेस तू, बदल ना कपडे. आणि अर्जुन पुन्हा मादक आवाजात दरवाजाकडे इशारा करून म्हणाला, मी तिकडची तयारी नाही म्हणत. आणि पुन्हा बेडकडे इशारा करत म्हणाला, यासाठी मी तयार आहे असं म्हणत आहे. आता त्यानं तिला उघड उघड इशारा दिला होता आणि ती आणखीन लाजली. दाखवत नसली तरी तिचे डोळे सगळं काही सांगत होते. आणि अर्जुन म्हणाला, तनू डार्लिंग, आय एम ऑलवेज रेडी फॉर यू. आणि त्यानं तिला तशीच बेसावत ठेवून भिंतीसोबत दाबली आणि तिच्या तोंडात तोंड घालून किस करण्याचा प्रयत्न करू लागला. पण ती तोंडात तोंड घालून देत नव्हती. तिनं त्याला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दोन्ही हाताच्या मध्ये तिला ब्लॉक केलं होतं आणि ती जाळ्यात अडकलेल्या माशासारखी फडफड करत होती सुटकेसाठी. आणि तोंड फिरवून उभा राहिली आणि मनात म्हणाली, आता हा जर असंच करत राहिला तर कसं होणार? जो संयम रात्रीसाठी राखून ठेवला आहे तो त्याच्या अशा सारखं सारखं जवळ येण्यानं तुटून गेला तर? आता याला कसा टाळू मी? आणि तो म्हणाला, व्हॉट हॅपन डिअर, तू का अशी करतेस? तू मला टाळतेस का? आणि ती मोठ्याने म्हणाली, हो. मग तो म्हणाला, पण का? अर्जुन, ते मी सकाळीच सांगितले तुला, तरी तू पुन्हा पुन्हा तसाच वागतोस. इतकं उतावळे होऊन कसं चालेल? आता थोडं रोमॅन्टिक झालं तर त्यात काय बिघडलं? आता तू यातही काही रूल केला आहे का? मी आंघोळ करून येऊ का आता? त्यानं थोडं चिडून विचारलं. मग ती म्हणाली, त्याची काही गरज नाही, पण आता आपल्याला उशीर होतोय. तूच म्हणाला ना अतुलचे 2 फोन आले. आणि अर्जुन म्हणाला, हो, पण इतकाही नाही उशीर झाला की तू मला एक किस पण नाही देऊ शकत. आणि ती म्हणाली, किस दिला तर माझी लिपस्टिक पुसून जाईल ना. आणि मनात म्हणाली, मी तुला देईन किस, पण त्यापुढची जबाबदारी कोण घेणार? तिला पुन्हा बेडरूम बाहेर पडूच वाटणार नाही. आणि ती त्याला म्हणाली, मी इतकी छान तयार झाले आहे आणि तू तसाच आहे, म्हणून मुद्दाम तू माझा मेकअप खराब करणार, कारण मी तुझ्यापेक्षा जास्त चार्मिंग दिसते ना. आणि हे ऐकून त्याला तिचा पुन्हा राग आला, कारण त्याला कोणत्याही बाबतीत कोणीही नकार दिला की राग यायचा. अँग्री यंग मॅन होता ना तो.
राग नाकाच्या शेंडावर होता त्याच्या. पण तन्वी मनात म्हणाली, आय नो बेबी, तू खूप उतावीळ झाला आहेस. मीही तितकीच अधीर झाली आहे रे. पण आता आपण जर संयम हरवून बसलो तर बाहेर नाही जाऊ शकणार. आणि अर्जुनने तिला सोडलं आणि खट्याळपणा करत जाता जाता म्हणाला, तन्वी, तुला खरंच असं वाटतं की तू माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेस? आणि ती हसू दाबत म्हणाली, हो. आणि त्याने तिला काही कळायच्या आतच त्याच्या हाताने तिची लिपस्टिक पुसली आणि शिट्टी वाजवत, ये लडकी है दिवानी है दिवानी, हे गाणं म्हणत बाथरूममध्ये गेला. आणि तन्वीने अर्जुन, यू रास्कल असं म्हणून त्याच्यावर दातवट खाल्ले. आणि बाथरूममधून बाहेर डोकवत अर्जुन म्हणाला, तुला तोंडाने लिपस्टिक पुसलेली चालत नव्हती ना, म्हणून हातानं पुसली. आता खूपच सुंदर दिसतेस असं म्हणून खूप हसला आणि तयार व्हायला लागला. आणि तिने पुन्हा त्याला शिव्या घालत लिपस्टिक लावली. मग तो बाहेर आला आणि तिला म्हणाला, तन्वी, तू रूमच्या बाहेर वेट कर, मी आलोच. आणि ती म्हणाली, का? इथे थांबले तर काही बिघडतंय का? आणि अर्जुन तिला म्हणाला, हो, मी थांबलो असतं तर तुझं काही बिघडत होतं का? नाही ना. तरीही तू दार लावून घेतलं. सो नाऊ आउट अँड वेट फॉर मी. आणि त्यानं जवळजवळ तिला रूमच्या बाहेर काढली. आणि तिनं त्याच्याकडे गाल फुगवून बघितलं आणि त्यानं दार लावून घेतलं. पुन्हा एकदा यांचं टिट फॉर टॅट सुरू झालं. सुखी संसाराचा एक चॅप्टर शिकले होते ना अर्जुन सर. जास्त ताणायचं नाही, बस तेवढंच लक्षात होतं त्यांच्या. बाकी सगळं हवा तेवढा त्रास ते तन्वीला देत होते, बुद्धू कुठले. पण तन्वी मॅडम तरी कुठे कमी होत्या. त्या सारख्या या पिसाळलेल्या धूमकेतूला डिवचायच्या. आता संसार कसा करायचा याची शाळा घ्यायची का या दोघांची? पण ते दोघेही असे टॉम अँड जेरीसारखे भांडताना छान वाटत होते. एकानं दुसऱ्याची मिशी ओढायची तर दुसऱ्याने पहिल्याच्या शेपटीवर पाय द्यायचा. त्यानं तिला पंजात पकडायची आणि तिने त्याच्या कानात शेपटी हलवून निसटून जायचं. असा हा खट्टा मिट्टा त्यांचा संसार हळूहळू फुलत होता, बहरत होता. आणि तन्वी चिडून म्हणाली, मी थांबली तर काही बिघडत होतं का याचं? मी मुलगी होती ना, म्हणून तर दरवाजा लावला मी. मग त्याला काय गरज आहे का दरवाजा लावायची आणि तयार व्हायची? आता याला कोण दृष्ट लावणार आहे कुणास ठाऊक. आणि अर्जुन सर तयार होत होते. व्हाईट टाईट पॅन्ट आणि त्यावर मरून रंगाचा हाफ स्लीवचा टी शर्ट आणि कधी नव्हे ते लेदरचं जॅकेट घालून तो बाहेर आला. आणि आता तन्वी मॅडम घायाळ होत होत्या त्याला पाहून. कसला हॉट दिसत होता तो. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती आणि तो तिला म्हणाला, आता कोण कोणाला नजर लावतंय? आणि ती गालात हसली. पुन्हा हसून त्याला पाहू लागली. पण अर्जुनने जास्त वेळ तिला ती संधी दिलीच नाही. तो गाडीची चावी घेऊन गाडीकडे गेला सुद्धा आणि तिच्यासाठी हॉर्न दिला. मग ती बाहेर आली आणि तिला आता वाटत होतं की त्याची अजून गंमत करावी आणि मागच्या सीटवर बसावं. पण नको, आधीच उशीर झालाय, आणखीन उशीर होईल आणि मग पुन्हा परत यायला उशीर होईल. जास्त रात्र झाली तर त्यांना रात्र पुरणार नाही ना. म्हणून ती गुपचूप त्याच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली, अर्जुन, इफ यू डोंट माइंड कॅन आय ड्राईव्ह? आणि अर्जुननंसुद्धा लगेच सीटबेल्ट सोडलं आणि खाली उतरला. आणि तन्वीसुद्धा गालात हसतच खाली उतरून ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली आणि अर्जुन तिच्या शेजारी. आज तन्वी मॅडम ड्रायव्हिंग करणार होत्या. ती गाडी स्टार्ट करण्यात इतक्यात तो म्हणाला, वेट. आणि त्यानं तिच्या अंगावर झुकून बेल्ट हातात घेतला आणि त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ आलं. त्यानं तिच्या ओठाकडे पाहिलं आणि तिनं लाजून खाली पाहिलं. मग त्यानं गुपचूप तिचा बेल्ट लावला, स्वतःही लावला आणि ती हसून म्हणाली, सांग कुठे जायचं आहे? आणि तो म्हणाला, मला काय विचारतेस? तू ड्रायव्हर आहेस ना, सगळे रस्ते तुला माहीत हवेत. अरे पण असं कसं? रस्ते माहीत आहेत, पण कोणत्या रस्त्याने कोणाच्या घरी जायचं आहे? त्याच्या घरचा पत्ता नको का माहीत? का दिसला रस्ता म्हणून जायचं कुठेही? आणि अर्जुन सर भाव खात म्हणाले, मग तुझं तू विचार ना त्याला, मला काय विचारतेस? हा धूमकेतू पुन्हा चिडला होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून अर्जुनला खरंच खूप राग यायचा. तन्वीला त्याला अजूनही हँडल करता येतच नव्हता. पण त्याला व्यवस्थित हँडल करणं म्हणजे सारखं त्याच्या मनासारखं वागणं का? त्याला आतापर्यंत नकार पचवता येत नव्हताच, म्हणून त्याची चिडचिड व्हायची. आणि मग तन्वीने तिचा फोन घेतला आणि अतुलला लोकेशन विचारून घेतलं. आणि अतुलनंही जास्त काही न विचारता तिला पत्ता सांगितला. आणि मनात म्हणाला, सर सोबत असूनही मॅडम वेगळा पत्ता विचारत आहेत.
हे दोघं वेगवेगळ्या गाडीने तर येणार नाहीत ना माझ्या घरी? अरे देवा, भांडण गेले की काय यांनी परत. आणि आता तन्वी गाडी चालवत होती. तिची स्मूथ ड्रायव्हिंग सुरू झाली. खूप सुंदर गाडी चालवत होती ती. अर्जुनला त्यात काही आश्चर्य नाही वाटलं, पण छान वाटत होतं. त्याच्यासारखी रॅश ड्रायव्हिंग नव्हती तिची. आणि एकदाचे हे भांडकुदळ कपळ पोहोचलं. आणि अतुल म्हणाला, सर फारच वेळ लागला हो यायला तुम्हाला. आणि अर्जुन तन्वीकडे पाहून कसनुसं तोंड करून म्हणाला, अरे आता बैलगाडीत बसल्यावर एवढा वेळ तर लागणारच ना. नशीब आता तरी पोहोचलो. मला तर वाटलं पहाटच होते की काय. कपडे घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं. इथेच आंघोळ करून डायरेक्ट ऑफिसला तरी गेलो असतो. आणि अतुल हसू दाबत काहीही न समजून म्हणाला, व्हॉट? अर्जुन सर, तुम्ही चक्क बैलगाडीतून आलात? आणि अर्जुन म्हणाला, नाही, पण आता मर्सिडीज जर बैलगाडीच्या वेगाने चालवली तर तिला काय म्हणणार? किती ते हळू ड्रायव्हिंग, साधी मुंगीसुद्धा मेली नसेल चाकाखालची. आणि तन्वीने बारीक डोळे करून चिडून अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाली, रॅश ड्रायव्हिंग करून मी काय करायचं होतं? म्हणजे तुला मर्सिडीजमध्ये बसल्यासारखं वाटेल. आणि हे ऐकून अतुल खूप हसायला लागला. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, रॅश ड्रायव्हिंग करायला काळीज लागतं वागाचं, ते कोणालाही नाही जमत, असं म्हणून तिला मागे सोडून घरात शिरला. मग अतुल तन्वीला म्हणाला, वेलकम मॅम, प्लीज कम. आणि तन्वी चिडून म्हणाली, मार का बैल, आणि आत आली. आणि अतुल मनातच म्हणाला, बाप रे, आता इथे असेपर्यंत तरी या वाघ आणि वाघिणीमध्ये काही घडू द्यायला नको, नाहीतर माझाच फाडशा पडायचा मधल्यामध्ये. आणि यांना साथ द्यायला आहेच की माझी बिनशेपटाची वाघीण.